शेगाव येथे 31 जानेवारी रोजी मूकनायक पत्रकार दिन आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरमचे आयोजन। नमस्कार, मी प्राजक्ता। आंबेडकरी व्हॉइस मीडिया फोरम अर्थात AVMF या पत्रकार संघटनेच्या विद्यमाने मूकनायक पत्रकार दिन व संविधान अमृत महोत्सव राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन शेगाव शहरातील खामगाव रोडवरील हॉटेल शिवांश सेलिब्रेशन येथे शुक्रवार दिनांक 31 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे। संघटनेच्या राज्याचे प्रसिद्धी प्रमुख राहुल गाडे यांनी ही माहिती दिली आहे। आंबेडकरी पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी संविधानिकरित्या स्थापन करण्यात आलेल्या या पत्रकार संघटनेचा हा पहिलाच राज्यस्तरीय सोहळा होत आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उत्तम वानखेडे, स्वागताध्यक्ष प्रकाश सरदार हे राहतील। सोहळ्याचे उद्घाटक युवकांचे आयकॉन तथा पत्रकार सुजातदादा आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे, तर दादाभाऊ अभंग ज्येष्ठ पत्रकार यांचे मार्गदर्शन लाभणार आहे। मुख्य अतिथी म्हणून अभिनेते गगन मलिक, ॲडव्होकेट राजेश जालटे हे राहतील। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष देवा हिवराडे यांना समाज गौरव, ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांना जीवन गौरव, तर ज्येष्ठ गायक राहुल अन्वीकर यांना कला गौरवाने पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। यावेळी बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड आदींची उपस्थिती राहील। मूकनायक पत्रकार दिन सोहळ्यात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा सन्मान, सत्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळणार आहे। या कार्यक्रमाला आंबेडकरी व्हॉइस मीडिया संघटनेत रीतसर सदस्य झालेले सभासद व पदाधिकारी असे राज्यभरातील जवळपास 300च्या आसपास पत्रकार बांधव उपस्थित राहणार आहेत। सोहळ्याला संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा सुप्रसिद्ध गायक महेंद्र सावंग यांचा MS म्युझिकल संच प्रबोधनाचा कार्यक्रम राहील। कार्यक्रमाला आंबेडकरी पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे राज्य प्रसिद्धी प्रमुख राहुल गाडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश तायडे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील आराख, जिल्हाध्यक्ष दिनेश इखारे, जिल्हा महासचिव सुमित सोनवणे, सचिव रमेश खंडारे, राज्य सदस्य राजेश तायडे, जिल्हा उपाध्यक्ष सुमित निकम, भुसावळ तालुका अध्यक्ष चंद्रशेखर निकम, प्रभाकर तायडे, संघरत्न सपकाळे यांनी केले आहे। मी प्राजक्ता तायडे, दैनिक हॅलो बातमीदार, जळगाव।